बद्दल। संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं। फर्क केवल इतना होता है, संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं। दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं, उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है। संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फरक नाही, वर्दी विश्वास का प्रतीक है। सांगण्याचा उद्देश हा आहे की माझी जी भाषा आहे, जी आतापर्यंत 27 वर्ष मी इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये काम करत आहे, ती आहे लाठीची, बंदुकीची, गोळीची, टियर गॅसची। हे शरवणकर साहेबांसारखे शब्द आम्हाला नेहमी फ्लॅग देत असतात, 3rd डिग्री वगैरे काय काय म्हणून। तर ही इतक्या चांगल्या लोकांसमोर जी मला भाषा वापरायची, ती कोणती वापरायची आणि कशी वापरायची, हा माझा गोंधळ उडलेला आहे। कारण खूप अप्स अँड डाऊन्स, खूप उन्हाळे पावसाळे या 27 वर्षात पाहिलेले आहेत। आणि आमच्या कमिशनर ऑफिसमध्ये तुम्ही आलात तर सीपींच्या चेंबरच्या बाहेरच एक ऑगस्ट ऑलमोर नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याचं एक कोट लिहून ठेवलेलं आहे। ते असं आहे की पोलिसमॅन इज डिनाउन्स्ड बाय द पब्लिक, क्रिटिसाइज्ड बाय द प्रीचर, बिरेटेड बाय द न्यूजपेपर्स, रिडिक्यूल्ड by good people. They are exposed to countless temptations and dangers. They are dismissed when they execute the law and suspended when they do not. With remuneration less than that of a daily wages laborer, they are supposed to play the role of doctor, lawyer, educator, diplomat, with remuneration less than that of a daily wages laborer. खूप सुंदर मराठीत भाषांतर त्याचं रामदास फुटाणे साहेबांनी केलेलं आहे, नाही फ.मु. शिंदे साहेबांनी केलेलं आहे, की तोही पोलीस असतो जाणत नाही कुणी, ज्याचे असावे ऋणी तो शिव्यासापाचा धनी। आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक, सिनेमे काळासारखे हात धुवून मागे, बातम्या विणत बसतात बदनामीचेच धागे। तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग, त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सद्दी असावं, शिक्षक असावं, बरंच काही, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार, पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठबिगार। एवढी काही वाईट परिस्थिती नाही आहे, परंतु हा जो थँकलेस जॉब आहे, रोज जी टसल असते त्यातनं म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स करणं। कारण मी जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर मुंबई शहराचा होतो प्रमोशनच्या अगोदर, आणि 30चा सर्वे झालेला आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस। त्यांनी मोस्ट स्ट्रेसफुल जॉब्स इन मुंबई सिटी 2011च्या सर्वेमध्ये एक पश्चिम रेल्वेचे MD जे सगळ्या रेल्वेचं नेटवर्क ऑपरेट करतात, आणि दुसरी जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर, म्हणजे त्यांना गिफ्ट मिळते ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीज, अशा गोष्टी। पण मी म्हटलं त्याप्रमाणे मी शरीराला रोज 1 तास देतो असतो। आता तर मी सकाळी 4 तास धावलेलो आहे, 3 तास 37 मिनिटं धावलेलो आहे। त्यामुळं माझ्या पर्सनल स्वतःची काळजी आणि शरीर आणि मनाची काळजी घेतल्यामुळं सुदैवानं मला कुठल्या अजून रोगानं शिवलेलं नाही आहे। मी आता 51 वर्षाचा आहे, पण 51 किलोमीटर धावू शकतो। तर सांगण्याचा उद्देश हा आहे की जे काही चॅलेंजेस आहेत, मला सब्जेक्ट विनयराव आहेत, त्यांनी 3-4 वेळा दिला वेगवेगळा। म्हटलं तुम्हाला जो द्यायचा आहे तो, मी पोलीस दलाबद्दल काहीतरी बोलेल आणि आवडलं तर चांगली गोष्ट आहे, नाही आवडलं तर तुम्हाला काहीतरी करतील प्रेक्षक, आम्हाला काय करू शकत नाही। I will take help of philosophy of महात्मा गांधी to explain my viewpoints. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बापू, आज बापूंची फिलॉसॉफी म्हणजे त्यास लगे रहो मुन्नाभाई सारख्या सिनेमातनं खूप छान सांगितलेली होती। त्यात तो काहीतरी की रेडिओ जॉकीला इम्प्रेस करण्यासाठी तिला 10 प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतात, म्हणून तो मुन्नाभाई आणि सर्किटमधला संवाद आहे ना, की तो विचारतो अरे वो बापू कौन है यार, तो सर्किट उत्तर देतो वो जो 500 की नोट पे रहता है वो बापू है। नहीं वो क्या आर्मी में था, पुलिस में था? नहीं उसका बॉडी कुछ खास नहीं था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी। उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आज़ादी बिना खडक बिना ठाल। त्या बापूंनी 1930s मध्ये यंग इंडिया नावाच्या त्यांच्या मासिकामध्ये खूप छान लिहून ठेवलेलं आहे, जे आजही तितकंच रिलेव्हंट आहे।
There is enough in this world to fulfill every single individual's need, but there cannot be anything which will fulfill a single individual's greed. जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु सगळं जरी संचित एकत्र केले तर एका माणसाची हाव मात्र पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यांनी त्याला 6-7 सामाजिक पातकं, 7 सोशल सिन्स ऑफ आवर एज कारणीभूत काय आहेत ते एक्सप्लेन केले. ते कोणती आहेत 6 सामाजिक पातकं? सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, नैतिकतेशिवाय असणारा व्यापार. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. वेल्थ विदाउट वर्क, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती. रिलिजन ऑर वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, त्यागाशिवाय असणारा धर्म. एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, चारित्र्याशिवाय असणारं शिक्षण. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, सत्सद विवेक बुद्धीशिवाय मिळणारा, चेकाळायला लावणारा आनंद. So I'll begin with this education without character and pleasure without conscience. आणि ती challenges कशी आहेत? कारण with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting. Sometimes it is frustrating. Casteism, communalism, regionalism, parochialism, sectarianism, left-wing extremism, टेररिझम, फंडामेंटलिझम, फॅनॅटिसिझम, म्हणजे इतके इझम्स आता आम्हाला सगळ्यांना वेढवून टाकलेले आहेत. आणि सोशल मीडिया, इंटरनेट या जाळ्यात आपण फसत चाललेलो आहे. मशीन इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही वेगळी चॅलेंजेस आपल्यासमोर येत आहेत. क्रिप्टो करन्सी, हे सगळे वेगळे विषय आहेत. पण मी माझ्या अनुभवातनं काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, मी माझा थोडक्यात प्रवास या उदाहरणातनं सांगू इच्छितो. माझी ओळख करून दिली तशी त्या पद्धतीनं. आय बिलॉंग टू 1997 बॅच ऑफ IPS. आय बिलॉंग टू अ स्मॉल विलेज कॉल्ड कोकरूड, सिच्युएटेड ऑन द माउंटेन ऑफ सह्याद्रीज. माथा कोकणात आहे. ते छोटंसं 1800 लोकवस्तीचं गाव आहे. आणि माझा प्रवास म्हणजे 23 वर्षापर्यंत IPS बनण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर 27 वर्षाचा इंडियन पोलीस सर्व्हिसमधला प्रवास. हा वेगवेगळ्या चॅलेंजेस, ऑड्स, इव्हेंट्स, बॅटल्स, सगळ्या प्रकारचे अनुभव यांना भरलेला आहे. एक खूप छान कविता आहे. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है, हीरे पे जितने घाव लगे उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है, सूरज जैसा बनना होगा तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, और तू तो आदम का बेटा है क्यों सोचे राह सरल होगा, कुछ वक्त जरूर लगेगा लेकिन हर संघर्ष सफल होगा, आज नहीं तो कल होगा, हर प्रश्न का हल होगा, हर प्रश्न का हल होगा. तो माझा जो प्रवास आहे तो माझे कम्फर्ट ग्रुप सोडून एक वेगळी दिशा, वेगळं होरायझन, वेगळं क्षितिज, वेगळी उंची गाठण्याचा तो प्रवास आहे. आणि मी एकटाच नव्हतो, आम्ही तिघजण आमच्या छोट्या गावातनं 1997 बॅच माझी सांगितली. 1997 बॅचला मुंबई शहरातनं एकही मुलगा IAS IPS IFS मध्ये नव्हता. त्यावेळेला आमच्या छोट्या गावातनं आम्ही तिघजण IAS IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालेलो होतो. आनंद पाटील माझा कझिन, तो आता ॲडिशनल सेक्रेटरी एज्युकेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये काम करतोय. सुगंध चौगले तो सिनियर इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर आहे. आणि मी ॲडिशनल DG महाराष्ट्राचा अँटी करप्शन ब्युरोचा म्हणून काम करत आहे. ग्रामीण भागातली मुलंही रानफुलासारखी असतात आणि रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खतपाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. आम्ही आपले ग्रामीण भागातले वारणेच्या काठावर फुललेली काही मुलं आणि UPSCचं जे थ्रोन होतं ते कॉन्कर करायला 1997ला जी काही फुलं फुललेली होती त्यातला मी एक होतो. आणि मी फक्त IPS मध्येच त्या वर्षी वयाच्या 23 वर्षी सिलेक्ट झालो नव्हतो, तर मी MPSCतनं सुद्धा डेप्टी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून 2 पदं मला मिळालेली. म्हणजे एका वेळेला 3 म्हणजे 12 परीक्षा मी 1996च्या परीक्षामध्ये सलग पास होत गेलेलो होतो.
मग हे कसं झालं आणि तिघंजण एका गावातनं आणि मग तर तो एक प्लॅन, तो एक ट्रॅप, एक दिशा ठरवून एक स्मार्ट गोल, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड असं एक गोल ठेवून केलेला तो एक प्रवास होता. मी 6वीपर्यंत जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 म्हणजे महानगरपालिकेची जशी शाळा असते तशी माझ्या गावातल्या शाळेत मी शिकत होतो. 10वीला मात्र मी 7वीला मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि माझ्या शिक्षकांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो आणि त्या शिक्षकांनी मला सवय लावली पहाटे उठायची. सवयी खूप महत्त्वाच्या असतात, हॅबिट्स. व्हॉट एव्हर वी थिंक, आपले थॉट्स जे आहेत ते आपले शब्द बनत असतात, आपले शब्द आहेत. व्हॉट एव्हर वर्ड्स वी स्पीक दोज बिकम आवर ॲक्शन्स. त्या आपल्या कृती बनत असतात, आपल्या कृती ज्या असतात त्या सलग 21 दिवस केल्या त्या ॲक्शन्स की त्या हॅबिटमध्ये पण परावर्तित होत असतात.